मज्जा असेल ना, असं खूप छान छान काय काय खायला मिळत असेल ना. वा वा. आणि काय व्हेज नॉनव्हेज दोन्ही करतात? दोन्ही पण करते. तुम्हाला काय आवडतं स्वतःला? मला गुजराती रेसिपी आवडतात सगळ्या, डाळ ढोकळी वगैरे, ढोकळा. पाणी घे ना थोडं, पाणीच नाही घेतलं ह्याच्यात घे बाउलमध्ये. आपण पुरणपोळी करतो ना. गोड कोणाकोणाला आवडतं घरात? गोड सगळ्यांनाच आवडतं. तुम्हाला गुजराती माणसाला गोड जास्त आवडतं ना. सगळ्या पदार्थांमध्ये साखर असते ना. हो ना, सगळ्यात साखर. डाळ ढोकळी वगैरे पण थोडीशी तरी लागते वगैरे टाकतो आपण. पण त्या गोडाने ना एक वेगळी चव येते पदार्थाला. अरे मराठीमध्ये झणझणीत खाणारी असतात, गुजराती जण गोड गोड, पण ती माणसं खूप गोड असतात साखर खाऊन खाऊन. तुला आवडतं गोड? खूप नाही, पण आवडतं. काही काही असे मराठी आणि असे पारंपरिक जे पदार्थ आहेत ना ते गोडाचे आवडतात. बाकी सगळं असं नॉनव्हेज काय? हो नॉनव्हेज. पण तरी मी गोड आहे हा, कितीही तिखट खाल्लं तरी. वाटते ना. सणावाराला असं काय महाराष्ट्रीयन पदार्थ जास्त होतात की गुजरात? दोन्ही पण होतं. जे होळीला वगैरे असं पोळी वगैरे होते आपल्याकडे. इकडचे पदार्थ करता कधी करा? हो करते. काय काय करता? डाळ ढोकळी करते, काय ते मुठिया वगैरे. हो मुठिया पण करते. मला माहिती थोडे थोडे. बाजरीचे मुठिया माहिती खाल्लेस तू? हो खाल्ले. करते, तिला पण आवडतं. आजीला ठेपला करते, मेथीचा करते. माहिती ज्योतीला सगळे मला गुजराती आवडेल छान. आवडेल आपल्या गुजराती बोलली आपले मराठी सुद्धा बोलली गुजराती येते टेन्शनच नाही. हो आपल्या प्रेक्षकांना कळण्यासाठी फक्त मराठी, नाही तर आपण इतर वेळी गुजराती बोलत जाऊया. मी थोडं तूप टाकतो. असं गोडाचे पदार्थ म्हणजे तूप वगैरे असं खूप लागतं. डाएट वेट वगैरे बाजूला. हो आपलं कलेक्शन आहे. ऑनलाईन आहे आपलं. काय पेजचं नाव सांगा ना आपल्याला? चिंतामणी कलेक्शन. चिंतामणी कलेक्शन. सो अशा सुंदर सुंदर साड्या जर तुम्हाला घ्यायच्या असतील तर चिंतामणी कलेक्शनच्या पेजला लगेच फॉलो करा. पण खूप सुंदर खरंच साड्या. टिश्यूज आहेत ना? टिश्यूज आहेत, छान वाजतात पण छान एकदम. म्हणजे टिश्यू तुम्ही असं बघायला गेलात तर ते टेक्स्चर थोडं असं वाटतं की बसणार नाही, पण ती सुंदर बसते घातल्यानंतर ना छान बसतात. हो आणि त्याला कॉन्ट्रास्ट ब्लाऊज म्हणजे दोन बायका एकत्र आल्यावर या अशा विषयांवर चर्चा होतेच होते ना. आणि आम्ही दोघींनी सेम साड्या दिसतोय हे तुम्ही कमेंटमध्ये मला कळू शकता. म्हणून असेल की अशा साड्या बिड्या नेसून पण जेवण करणं मला कधी कधी खूप असं आश्चर्य वाटतं. काही बायकांचे बऱ्याच जणी तर रोजच साड्या आम्हाला कधीतरी नेसायच्या साड्या नेसून हे असं किचन मध्ये काहीतरी करणं मला सवय आहे. नाही तो असं गावी वगैरे गेल्यावर घालते साड्या वगैरे, गणपतीला वगैरे जातो ना गावी दिवसभर असते ना तेव्हा काम करायचं. जरी साड्या नेसून फक्त सिरियल मध्येच त्या नायिकाच्या काय असतात मोकळे केस किचन मध्ये जरी साड्या आणि जेवण बनवतायत पण तशाच. खूप मजा असते ना तुम्हाला? खूप मज्जा असते. वेगळी फॅमिली होऊन येऊन जाते तिथे. मस्त काकूना पण घेतात का विचार? हो घेतात पडले ते पण घे. हो काकूंचे कॅरेक्टर्स ऍक्च्युली सिरियलला खूप हवेच असतात त्यामुळे पण मग इथे हे सगळं कोण करणार? काकू जर सिरियलला आल्या तर वांदे होतील ना. गेली की बरोबर करतील. आजी आहे ना आपली बडबड करून आजी. हो आजी येतात मध्ये माझ्यावर रागवतात. सगळ्यांवर रागवतात ग. लक्ष आजींकडे आम्ही सगळ्यांना तेच सांगतो, आजीकडे लक्ष देऊ नका, कोणी पण येऊ दे अशीच करते. आणि ते गुजरातीत रागवतात त्यामुळे असं कळत नाही काय बोलतात त्या, पण मग चालून जातं. तेच म्हटलं दुर्लक्ष करा, लक्ष देऊ नका आजीकडे. कोण असेल की ते वेलची आणि जायफळ आहे ना
जायफळ का आपल्याला तर बरोबर आहे, ह्या गोष्टी पण टिप्स असतात, याची गरज असते. आहे की नाही. मग ऍक्टिंग वगैरे कुठे शिकली तू? ऍक्टिंग शिकले म्हणजे मला लहानपणापासून आवड होतीच. अच्छा. मग मुंबईमध्ये काही ऍक्टिंग वर्कशॉप्स केले, काही नाटकांमध्ये लहानपणी बालनाट्य वगैरे मध्ये कामं केली. मग हळूहळू करत गेले, तशी शिकत गेले. छान काम करते मग सिरियल मध्ये. सुंदर एकदम. मी बघते ना तुझ्या सिरियल. हो ना, अरे वा. छान वाटतं. मला आवडतं मुळात लहानपणापासून ऍक्टिंगची खूप आवड होती त्यामुळे. छान एकदम. आणि मला ना कुकिंगची सुद्धा आवड आहे. हो. जेवण बनवायला किंवा अशा वेगवेगळ्या रेसिपीज ट्राय करायला मला खूप आवडतं. अरे वा मस्त. आणि मुळात मी खूप जास्त फूडी आहे. हा. मला जसं करायला आवडतं ना तसं मला खायला खूप जास्त आवडतं आणि मग ते खायला आवडतं म्हणून नवीन नवीन पदार्थ करायला आवडतात. करायला आवडतं. सो आम्ही ना जेव्हा नाशिकला शूट करत होतो ना काकू, हा. तेव्हा मी अलिबागची, त्यामुळे मला सुट्टी ना दिली की त्यांना असायचं की अलिबागला घरी जाणार आहेस ना तू सुट्टीला, मग येताना मासे घेऊन ये. आणि मग मी जाताना मासे घेऊन जायचे, पॉम्पलेट असेल किंवा कोळंबी, बनवून सुरमई. घेऊन जायची का? नाही नाही, कच्ची घेऊन जायची आईस बॉक्स मध्ये. आणि मग तिथे गेल्यानंतर मग मला सकाळचे सीन ऑफ असायचे की आपण तुझे टेक आपण सगळे संध्याकाळी लावूया, मग तू ते बनव. मग स्पॉट दादा वगैरे आणि मी असं छान अगदी सगळं सिरियल बिरियल कॅरेक्टर सोडून मी छान जेवण बनवायचे. आणि लंच ब्रेकला जे काय माझं कौतुक असायचं ना, खूप मजा यायची. ही बघा, ही जमली आहे. हा एकदम मस्त. छान छान एकदम. लाईफ मध्ये अशी कुठली रेसिपी फसली होती म्हणजे स्वयंपाक करताना? अशी एकतरी रेसिपी प्रत्येक हो. सुगरणीची असते की पहिल्यांदा गेली आणि फसली आणि नंतर मी ती कमाल करायला लागली, असं काहीतरी असतं. रव्याचे लावून तेच फसले होते. फसले होते. आणि नंतर मग सारखी सारखी करून मग छान जमायला सवय लागली. झाली. सवय झाली. वा वा, म्हणजे चुकत हो, शिकलात चुकत पण चुकत परफेक्ट शिकली. शिकलात. पण आता चांगले जमतात. मोमोज पण करता तुम्ही? हो हो. हा, म्हणजे मोमोज असं पण छान झाले होते. घरातल्या घरात असं जर काही काही वेगळं वेगळं खायला मिळत असेल हो, मुलांना तर का हो, जंक फूडचा कशाला आहारी जायचं जातील ना बाहेर आत्ताची जाऊन. मुलं. हो, तेच ना. वा, चांगलं मी अशी नाही ना, छान हो. छान बनवून देत हो. असते. क्या बात आहे. पहिली सिरियल कोणती केलीस तू? मी सगळ्यात आधी फुलवारी बच्चोंकी करत होते डीडी नॅशनलला. तेव्हा मी खूप लहान होते, अरे वा. 5वी 6वीत वगैरे होते. ते आणि दूरदर्शन त्याचं- channel वगैरे हा, दूरदर्शनला लागायचं लागायचं ना ना, फुलवारी मस्त बच्चोंकी, त्याचं अँकरिंग करायचं मी खूप तेव्हा आधी. तर असे टाइमावर कार्यक्रम लागायचे तेव्हा असं वाटायचं कधी म्हणजे आणि तेव्हा तो एकच मीडिया होता हा, ना, तेच ना. टेलिव्हिजन हा एकच मीडिया होता तुम्हाला करमणुकीचा. तेव्हा खरंच मोबाईल आहे. फोन्स नव्हते काहीच किंवा बाकीच्या नव्हतं. गोष्टी नव्हत्या, त्यामुळे टेलिव्हिजन. आणि मला तेव्हापासून एखादा मूवी बघताना किंवा सिरियल बघताना मला त्याच्यात जायचंय, मला तिथे जायचंय, असं मी लहानपणापासून सांगायचंय. ते हळूहळू आई पप्पांनी पण मस्त. तसंच केलं. छान छान. मी गाढवाचं लग्न वगैरे ते सगळं गाढवाचं लग्न त्याच्यात पण हा, आहेस तू? त्याच्यात ज्युनियर कॅरेक्टर केलंय मी. काय म्हणतेस? आणि अजून मकरंद काही- अनसपुरे आहे ना त्याच्यात. हो अरे वा. आणखीन उंडगा पिक्चर जो होता त्याच्यामध्ये कॅरेक्टर रोल केला होता. कॅरेक्टर रोल बऱ्याचशा मूवीज मध्ये केले आणि हिंदी सलमान खान सोबत मी अंतिम ही फिल्म आहे त्याच्यासाठी एक कॅरेक्टर रोल केला. हो, आणूया आपण सगळ्यांना आणूया. खरंच सगळ्यांना आणलं. फक्त तुम्ही पोळ्या तयार ठेवा हो, बस. मी थोड्या वेळात खाते, तू ये माझ्या मदतीला. आपण दोघी करूया मस्त. खाऊन बघ कशी झाली पोळी. येस, मी मगाचपासून वाट बघत होते. एकतर असा घमघमाट सुटलेला त्या पोळ्यांचा आणि आमटीला काय फोडणी बसली आहे कडक. क्या बात. मला पोळी मुळात आवडते. कॉम्बिनेशन किती सुंदर आहे, गोड गोड पोळी आणि तिखट तिखट कटाची आमटी. लगेच टेस्ट करून मी तुम्हाला सांगते कशी झाली आहे. मस्त झाली. खूपच मस्त झाली आहे. म्हणजे मी काही बोलावं याची गरजच नाही, माझ्याकडे बघूनच तुम्हाला कळलं असेल. कमाल झाली आहे काकू, आमटी पण अप्रतिम झाली आहे. छान झाली. प्लीज बंद करा, मला खायचे. मला काही एक्सप्रेशन द्यायचं नाही. इट्स अमेझिंग. सगळं तू संपवायचं आता हे. येऊ हा ये. काय काय बोलू मी पहिली? थांबा मी सांगते. काकू काय करतात स्पेशल? आज स्पेशल पुरणपोळी आणि कटाची आमटी करते. मला खूप आवडते. मग तू पहिले साडी घालून ये. मला कंटाळा येतो साडी नेसायचा. नाही आधी चुकला थोडं. हा असू दे, ठीक आहे. काय आजकालच्या मुली काय मगाशी हा, काय का तुम्ही आजकालच्या मुली हा. सणावाराला साडी नेसायला काय होतं, कुठे जीन्सच्या पॅन्टी घालून फिरते किंवा नुसती पॅन्ट घालून फिरते. चालेल.
काय तुम्ही आजकालच्या मुली जीन्स पॅन्ट घालून फिरताय, मस्त साडी नेसून ये तर तुला पुरणपोळी आणि कटाची आमटी देईन मी खायला मस्त. बघा हा हा, नक्की नक्की नक्की. घ्या मग पुरण वाटायला मी हा, आता आले. चल चल पटकन तयारी होऊन ये.